तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वागत करायचं बाकी काय करायचं. वाजल्यात 7:56. आता जस्ट चालू करणार आहे. CNG भरलं 200चं तर साहजिक आहे. टार्गेट आहे 1600चं. काल थोडं कमी केलं तर का तर घराकडे आलं जास्त होतं, पण परवा जास्त केलं तर त्यामुळे ॲडजस्ट झालं, काय विषय नाही. पण जाऊ दे, काल परवाच गेल्या विषय. आजचाच बघू आज 1600 होत आहेत का नाही. तर चला सुरू करूया. सुरुवात काय झाली, कडक झाली. कडक म्हणजे कडक करून भडक झाली. कारण ऑर्डर 385ची पडलेली आणि मीटरवर आणले. उबरची होती. 460 रुपये झाले. आपण आहोत DY पाटीलच्या इकडं जोगावला. बघू शकता हे आता एक दुसरं पिकअप पडलं आहे. इथं आलं तर हे जर पिकअप एरोडाला ड्रॉप आहे. इथनं 215 काहीतरी दाखवतं. 250 रुपयेपर्यंत जाईल अंदाजे. माझ्या अंदाजे 250च्या वरच जाईल. 250 धरून चालत. म्हणजे पहिले 400, 450, 500, 600, 700 हे वाव. आता 9:28 झाल्यात. आता याला सोडायला या पॅसेंजरला अर्धा तास लागेल. 10 वाजेपर्यंत 700 रुपये होणार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, आपले 1000 रुपये झाले. 1000 प्लसच झाले. 1040 का 48 काहीतरी झाले. तर आता आपण आहोत नियर बाय नळ स्टॉप. 11:22 झालेत. काय आलं सांगतो मला. जी मागची ऑर्डर होती ती सोडल्यानंतर ना 5 मिनिटात आपल्याला एक जण भेटला. चालतं म्हटलं गाडीत चालतं एक जण चाललेलं बॅग घेऊन. म्हटलं कुठं जायचं आहे. म्हणलं वाकडेवाडीला. म्हटलं चलो. 100 रुपये झाले. तिथनं ड्रॉप करायच्या अगोदर चालू केलं तर एक 500 मीटरवर. तर वाकडेवाडी स्टँडवरनं कर्वेनगरची ऑर्डर पडलेली. कर्वेनगरला सोडलं. कर्वेनगरवरनं फायदा झाला बघा. पोचायच्या अगोदर चालू केलेला. तिथे जाऊन चालू केलं असतं तर बसली असती किंवा नसती बसली. रनिंगमध्ये होती म्हणून बसली. तर मग एक जण अजून भेटला नियर बाय नळ स्टॉपच्या इथं एखाद्याला सोडला होता. कुठला शारदा एअरकिट काहीतरी. आता नाव येत नाही त्यामुळे मी नियर बाय म्हणून समजून घेत होतो. तर IT इंडस्ट्रीचं शारदा एअरकिट काहीतरी तिथे सोडले. तर टोटल आतापर्यंत 1000 प्लस झाले, जी की चांगली गोष्ट आहे. 1000 धरू आपण. आत्ता वाजल्यात 11:24. तर 11:24 नंतर ना मला हे बघायचं आहे 600 रुपये व्हायला किती वेळ लागते. कारण जेवणाचा वेळ झाला नाही आणि आपले जेवणाचं स्टॉकच म्हणतो आहे. आपले जे म्हणजे माहिती असलेले आपले जे जवळचे आहेत 3-4 हॉटेल, त्यापैकी एक हॉटेल इथं आहे शारदा एअरकिटच्या ऑपोजिटला. पण जेवणाचा टाईम झाला नाही अजून. तासभर आहे जेवायला. त्यामुळे तासभरात होईल 200-300 आहे ना. बघू आता कोण भेटतं का नाही. जाता विचारायचं कोणाला बी. भेटलं तेवढं नशीब. जरा अवघडच दिसते. तर एक 10 मिनटं बघू. नाहीतर मग स्वारगेटला जाऊ. स्वारगेटनं 2-3 किलोमीटर असं जाऊ. पाहिजे ना भाऊ, पैसे पाहिजे म्हटल्यावर पळायला लागते. एका ठिकाणी बसून जमत नाही. काल सारखं येण्यासारखं नाही का. काल एका ठिकाणी बसून राहिलो तर नुकसान होतं आपलं. एका ठिकाणी कधी बसलंच नाही. काल का बसलेलं एका ठिकाणी. वातावरण इतकं चिल होतं ना. कारण आपण पुण्यात राहतो आणि ते जरा पुण्याचंच आहे पण थोडं आउटसाईडला पडतं. आणि इतकं म्हणजे गावाकडचं वातावरण एकदम चिलमध्ये. फक्त एक सोसायटी आणि इकडं अख्खं रिकामं एवढं शांत वातावरण होतं. तर वातावरण खूप आपल्याला कमी भेटतं. त्यामुळं मग निवांत एक तास तिथं रेल्वे बघत बसलं. टाईमपास करत वादळ आलं. वादळ बघत बसलो. नंतर पाऊस आला. मग नेमकं ऑर्डर पडली आणि नंतर ना काय नाही पडली 1 तासाने. मग खडकीला पडली. ते माहितीच आहे तुम्हाला. असो, काय हरकत नाही. जे व्हायचं ते होतं. पण काय वाईट नव्हतं. कालचा दिवस बी ठीकठाक होता. परवाचा चांगला होता. कालचा ठीकठाक होता. आज बघूया. 1000 झाले, चांगली गोष्ट आहे. पण याच्या पुढं 600 रुपये होतात का नाही. 600 झाले तर ठीक, गुड. आणि 2000 झाले तर व्हेरी गुड. 600 होईल, काय विषय नाही. काल बी असं वाटलं 600 होईल पण नाही झाले. 400 झाले असते पण पडले नाही, काय विषय नाही. पडवते पण ऑपोजिट डायरेक्शनला पडवते. आणि जे की आपल्याला नको होतं. जर ऑपोजिट डायरेक्शनला जाऊन केलं असतं तर ठीक आहे, झालं असतं. पण ठीक आहे, आपल्याला घरी जायचं होतं म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. खूप लवकरात लवकर पडावी जेणेकरून पुढचं आपल्याला टार्गेट अचीव करता येईल. 2-1000चं नाही का. बघू आता काय होतं काय नाही. मला असं लवकरात लवकर आत्ता जे सकाळपासून काम झालं ते 1 नंबर काम झालं बघा. 1000 रुपयाचं किती ऑर्डर आलेत. 2 ना 3 4 5 ऑर्डरमध्ये 1000 रुपये आले, जे की खूप मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे.
असंच अजून 3-4 ऑर्डर मारून किंवा अजून 5 ऑर्डर मारून 1000 झाले तिथे जायला मोकळा नाही का. चला आता एवढे सकाळ सकाळ आळस यायला लागले म्हटल्यावर बघा माणसांनो. आळस येण्याचं कारण हे की वातावरण असं झालंय की भाऊ आज ऊन नाही ते जरा बरं वाटतंय. एवढं उन्हात डोकं दुखतं ना राहू खरंच लय त्रास होतो. लोकांना वाटतं बसून गाडी चालवतो 4 व्हीलरवाला असो किंवा रिक्षावाला असो. 4 व्हीलरला वाले तर तेवढे पैसे भेटते पण तरी साईडने गरम एक होत असतं. तेवढं 4 व्हीलरचा एक्सपिरियन्स नाही आपण एवढं काय बसलो नाही 4 व्हीलरमध्ये. पण रिक्षाच सांगतो रिक्षामध्ये बसलो आपण लय गरम होते डोकं लय तापतं डोक्याला लय त्रास होतो. पण करायला लागतं आता काय मजबुरी हप्ते फेडायचे. चला वाजल्यात 1:25. बेकार आले याचा अर्थ पोट भरलेलं आपलं जेवण झालेलं आहे. जरा जास्तच झाले आज तर राईस बी खाल्लं नाही भूकच नाही. आज कामाची भूक आहे. आज बॅक टू बॅक ऑर्डर होतं म्हणून टेक घ्यायला वेळ भेटला नाही. 1:30 वाजता टेक घेते बा ती 1:25ला. आत्ता मी कल्याणनगरमध्ये आहे आणि जेवण वगैरे सगळं झालं आहे. आत्तापर्यंत आपले टोटल जे आहेत ते 1,500 रुपये झाले. 1,500 प्लस झाले. 1,500 जवळ 40-50 तिकडे प्लसच पण खूप चांगली गोष्ट आहे. तर आता आपण काय करणार आहे जे लास्ट ऑर्डर होती ती होती आपल्या कल्याणनगरला आणि त्यांच्या मीटरवर आलेले 110 रुपये काहीतरी झाले त्यांचे. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पहिलं कल्याणनगरला जायचं आणि तिकडनं MG रोडला जायचं. माझ्या डोक्यात प्लॅन झाला MG रोडला सोडून तिथनं स्वारगेट घरी. पण त्यांचा प्लॅन चेंज झाला आणि ते कल्याणनगरात उतरले. म्हटलं मग इथं आपलं आहे रोजचं तिथं जेवून घेऊया आणि मग बघूया काय करायचं काय. मग म्हणलं आता इथनं कल्याणनगरवर घरी जायचं म्हणलं कशाला आहे ना. या बरं झालं ते MG रोडला नाही उतरलं आहे. माझा फायदा झाला कारण ते उतरले असते तर मी डायरेक्टकडनं घरी गेलो असं गाडी लावली असेल घरीच जेवलो असतं घरीच झोपलो असतं. 100 रुपये वाचवण्याचा प्रयत्न पाहिजे काय नाही. पण काही फरक पडतो 50-100 नाही. एक ऑर्डर मारलं तर होऊन जातं कवर का नाही. पण त्यामुळे मी म्हणत असतं नेहमी नाही का घराकडं ऑर्डर नको आणि बरं झालं ते कस्टमर कल्याणनगरमध्ये उतरलं. ते म्हटलं नको म्हटले ते बरं झालं माझा फायदा झाला. तर आतापर्यंत 1500 1600चं टार्गेट आपलं 100 रुपये कसे भेटतील काय विषय नाही. ऑलरेडी 40-50 झाले 50ची ऑर्डर मागून मी आत्ता डोक्यात विचार चालला आहे. मग अशी 1-2 ऑर्डर मारला आहेत म्हणजे जी पडेल ती ऑर्डर घेतली. त्याच्यामुळं हा फायदा झाला की 2-3 जण मीटरला भेटली मला. 3 ऑर्डर मारले मी छोट्या तर अजून जर 5-6 ऑर्डर मारले छोट्या तर 150 रुपये इन्सेंटिव्ह उबरला. तर डोक्यात चाललं आहे उबेरचा टार्गेट मारावं. उबेरला जी ऑर्डर पडेल ती उचलायची. तर बघू काय होते काय नाही. जर टार्गेट मारला 150 रुपये आणि अजून 3 ऑर्डर मारल्या तर 200 रुपये इन्सेंटिव्ह टोटल. तर फायदा आपलाच आहे. तर ते होईल नाही होईल माहीत नाही पण 500 रुपये करायचे आपल्याला. 1500 झालं तर आता आपण मग मी सकाळी जसं म्हटलं होतं पहिलं टार्गेट कंप्लीट झालं की पुढं बघू. मग आता पुढं हा विषय की आता 2000 टार्गेट आहे आपल्याला आता आजचं. तर बघू 2000 करायला किती वेळ लागतो किती नाही. चला आय होप जेवणानंतर लवकरात लवकर प्रॉपर लाईट्स. थँक्यू. तर मित्रांनो आपण आलो होतो तर कोंडवेमध्ये. आत्तापर्यंत आपले आय थिंक 1800 रुपये झाले जी की खूप चांगली गोष्ट आहे. जसं की मी म्हणलेलो 2000चं टार्गेट आहे अजून 200 रुपये करायचं आणि उबरचे आपल्याला 2 ऑर्डर मारायचे ते बी टार्गेट कंप्लीट होईल. हे बी आपल्या डेलीचे टार्गेट कंप्लीट होईल. तर तुम्हाला काय वाटतं 2 ऑर्डर होतील का नाही 200 रुपये होतील का नाही. किती वाटतात 2:53 3 वाजत आले ते. आणि आता साहजिक आहे भाऊ घराकडे आलो कोंडवा म्हणलं घराजवळ कांदळाची ऑर्डर परत पडलेली. जास्तीत जास्त इथले येतं कात्रज कोण घेतले तर खेळायचं. आता काय आता सांगू 2 ऑर्डर मारायच्या 200 रुपये करायचे. 200 रुपये होईल काय विषय नाही कारण 150 रुपये इन्सेंटिव्ह आपल्याला. 2 ऑर्डर फक्त जवळजवळ लवकर पडले पाहिजे म्हणजे घरी जायला मोकळा. सकाळी 100% चार्जिंग केली ती आत्ता जस्ट 20% आली म्हणजे 20%वर बी मी 2 ऑर्डर मारू शकतो. त्यामुळे मी काय लगेच हे करणार नाही आहे चार्जिंगला लावणार नाही आहे. 1-2 ऑर्डर जवळच्या जवळ लवकरात लवकर पडाले. 2 ऑर्डर मारून लगेच बंद करतो कारण 2 ऑर्डर मारले ते 100 रुपये होतील 50-50च्या आणि 150 रुपये इन्सेंटिव्ह 1900 2000 प्लसच जाईल आपलं. 2000 धरून चला तर आपला विषय होऊन जाईल. फक्त 2 ऑर्डर पाहिजे भाऊ जवळचे. बघू काय होते काय. चला.